18 तारखेला शनी प्रदोष पण आहे. शनी प्रदोष म्हणजे काय? प्रदोषाच्या कालामध्ये शिवशंकरांची आराधना करायला लावलेली आहे. आता ही जी काही शिवरात्री येते ह्याला म्हणतात मासिक शिवरात्री. ज्या प्रकारे शिवरात्री काही ही एक नाहीये, ती प्रमुख शिवरात्री आहे जी फेब्रुवारीच्या महिन्यात येते. ही प्रमुख शिवरात्री आहे आणि ही जी काही शिवरात्री असते त्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे एकादशी असते महिन्यातून 2 वेळा, ज्या प्रकारे आपण जे वैष्णव असतील ते त्याचं पालन करतात, त्याच प्रकारे जे शैव असतील ते मासिक शिवरात्रीचा, ज्या प्रकारे आता बघा, आता तुम्हाला हे तर कळालं की एकादशी आहे, पण जर का पर्टिक्युलर जर का तुम्हाला विष्णूंचं पूजन तुमच्या घरात सत्यनारायण विधी असेल किंवा एखादा विष्णू याग करायचा असेल, तो पौर्णिमेला केला जातो. का तर पौर्णिमेला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावर येतात. त्याच प्रकारे ज्यावेळेला तुम्हाला शंकरांच्या रिलेटेड गोष्टी करायच्या असतील, शंकरांच्या रिलेटेड एखादी पूजन किंवा महायज्ञ करायचा असेल, रुद्रयाग वगैरे, तर तो त्यावेळेला मासिक शिवरात्रीच्या वेळेला करा. याग म्हणण्यापेक्षा मी म्हणेल अभिषेक. कारण मासिक शिवरात्री, कारण अग्नी संध्याकाळच्या नंतर प्रज्वलन करणं हाही एक खूप महत्वाचा विषय आहे, तोही एक पर्टिक्युलर वेगळाच विषय. त्यामुळे मासिक शिवरात्रीला जे काही शंकरांच्या संबंधामधल्या गोष्टी असतील त्या केल्या जातात आणि ही शिवरात्री दर महिन्याला येते. त्यामुळे ह्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात.